थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागात तेजसने वरूनच चकली टाकल्याने तेल उडून मानसीला चटका लागलेला असतो. तेव्हा तेजस घाबरतो आणि मानसीच्या हातावरती प्रेमाने फुंकर मारत असतो. मानसी त्याच्याकडेच पाहत राहते. तेजस तिथे मानसीला म्हणतो की मला माफ करा. तेव्हा मानसी म्हणते की नाही, एवढं लागलेलं नाहीये. तर तेजस तिथे म्हणतो की तुम्ही मला सांगा फक्त कसं करायचं ते मी करतो. तेव्हा तिथे मानसी त्याला सांगते की चकल्या हळूहळू सोडा, तेही एका कोपऱ्यातून. मानसी जसं सांगत असते तेजस अगदी तसाच करतो आणि तेजस खूप खुश होतो, कारण त्याला ते काम जमलेलं असतं. मानसी तिथे आता तेजसला म्हणते की अहो राष्ट्रहित काय करताय तुम्ही, चकल्या तर सोडल्या आहेत परंतु पोल्टी करा ना. तेव्हा तेजस म्हणतो की थांबा थांबा, जमेल मला. आणि तेजसला जमतच नसतं. तर तेजस तिथे मानसीला म्हणतो की अहो करायचं कसं असतं. तर मानसी पटकन तेजसकडे येते आणि तेजसचा हात पकडत ती त्याला मदत करते. तेजस मानसीकडे पाहत राहतो, परंतु मानसीचं लक्ष तेजसकडे नसतंच, तिचं त्या कामामध्ये लक्ष असतं. तर तेजस पटकन आपला हात बाजूला काढून घेतो. मानसी खूप मन लावून ते काम करत असते. तर मानसी पुढे तेजसला म्हणते की आता या ज्या चकल्या आहेत ना त्या तेलात सोडा तुम्ही. तेव्हा तिथे आता तेजस गप्पच असतो. तर मानसी सांगते की राष्ट्रहित आणि ते पलटी करा, नाहीतर करपतील एका बाजूने. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की नाही, हे काम तुम्हीच करा, आयुष्यात पलटी मारायची सवय नाही आहे ना. तेव्हा मानसी हसते आणि म्हणते की राष्ट्रहित तुम्ही काहीही बोलता हा. तर मानसी त्या कामामध्ये व्यस्त होते. तर बाहेर अभाला सूरज मदत करत असतो करंजा बनवण्यासाठी. तर सूरज दादा तिथे म्हणतो की अरे उरक ना पटापटा. इतक्यातच मानसी चकल्या घेऊन बाहेर येते. तेव्हा तिथे तेजस मानसीकडे चकल्या खाण्यासाठी हट्ट करत असतो. तर तेजस तिथे आता एक चकली घेऊ द्या ना असं म्हणत त्या चकल्यांमध्ये हात घालतो. तेव्हा मानसी तेजसला एक फटका मारते. तेव्हा तिथे आता सुनंदा त्यांच्याकडे पाहत असतात, दोघेही गप्प बसतात. तेव्हा तेजस म्हणतो की लक्षात येतंय का, मुलाला मारलेलं या आईला आवडलेलं नाहीये. आता तर मी 2 घेत असतो चकल्या, असं तेजसने म्हणता क्षणी मानसी म्हणते की अजिबात नाही राष्ट्रहित. तर सुनंदा तिथे म्हणते की तेजस आणि त्या चकल्या मानसीला ती डब्यामध्ये भरून ठेवायला सांगते. तर मानसी मुद्दाम तेजसला डबा आणण्यासाठी पाठवते, कारण मानसीला माहिती असतं की मानसी जर तेथून उठली तर तेजस नक्की त्या चकल्या ढापेल. तेजस तिथे मानसीला म्हणतो की काय, माझ्या आईने देखील असली कामं मला लावली नाहीत, तुम्ही मला कामं लावताय का. तेव्हा तिथे सुनंदा मानसीचीच बाजू घेते आणि तेजस तोंडघशी पडतो. तो त्याला सुनंदा किचनमधून डबा घेऊन येण्यासाठी सांगते. इतक्यातच विनोद छाया दोघेही बॅग घेऊन बाहेर निघालेले असतात. तेही त्यांच्या काकांकडे राहायला. परंतु ज्यावेळी त्यांचं लक्ष जातं की घरचा फराळ बनवायला चालू आहे, ते दोघेही थांबतात. विनोद तिथे आता छायाला म्हणतो की वाळवंटात आळूची पानं उगवण्यासारखाच फील मला येतो आहे. तो तिथे बाजूला घेऊन जातो तिला आणि म्हणतो की एवढं सामान घरात कसं आलं आहे. हे बघ ना, लाडू चकल्या करंजा सगळंच काही फराळ बनतो आहे या घरात. तेव्हा तिथे छाया म्हणते की हो ना, दीदीने तर या घरात दिवाळी होणार नाही यासाठी पैसे यांना दिले नव्हते, परंतु प्रभू अगदी गुण्यागोविंदाने दिवाळीची तयारी करतायत. हे आपल्याला आत्ताच्या आता दीदीला कळवायला हवं. तेव्हा विनोद म्हणतो की पटकन दीदीला फोन कर. तर सुनंदा तिथे आता तेजसला हाक मारते आणि म्हणते की तेजस काय करतोयस, घेऊन ये ना डबा पटकन. तेजस ज्यावेळी किचनमधून डबा घेऊन येतो तर इकडे छाया विनोद दोघेही बॅग घेऊन त्यांच्या काकांच्याकडे दिवाळीसाठी जाणार असतात. तेजसचं लक्ष तिथे गेल्यानंतर तो म्हणतो की काय रे, इथून काय कायमचे निघून जात आहे का, जात असताल ना तर आमच्यासाठी चांगलंच आहे, चला बाय. तेव्हा तिथे छाया म्हणते की नाही, यांच्या काकांनी आम्हाला फोन करून आग्रह केला ना, म्हणून आम्ही त्यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जातो आहोत. तर तेजस मुद्दाम त्याला टोमणे मारतो की आता त्या काकांकडे जातच आहात, एवढे आग्रह केलाय म्हटल्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या वर्षभराचा किराणा उडवून येऊ नका, नाहीतर काकासुद्धा पुन्हा घरी येऊ द्यायचे नाहीत, असं म्हणत तेजस त्यांच्यावरती हसत असतो. मानसी सुनंदाला देखील हसू येतं. तर सूरज दादा तिथे तेजसला म्हणतो की तेजा, अरे जातायत तर जाऊ दे ना, तेवढीच आपली दिवाळी आनंदात साजरी होईल. तर विनोद तिथे सूरजला म्हणतो की काय रे, काय बोलतेस तू. तेव्हा मानसी पटकन मध्यस्थी करत सारवासारव करते. ती म्हणते की नाही नाही, त्या दोघांचं म्हणणं असं होतं की जर आपण एकत्र सर्वांनीच दिवाळी साजरा केली असती तर छान आनंदात साजरी झाली असती ना. तर तिथे मानसी त्या दोघांनाही इथेच दिवाळी साजरी करण्यासाठी थांबण्यासाठी आग्रह धरते. अभा, सूरज, तेजस तिथे आता चिडून मानसीकडे पाहत असतात. तर तिथे आता तेजस म्हणतो की काही गरज नाही आहे थांबायची, गेलात तरी चालेल, बाय. तेव्हा छाया रडण्याची नाटकं करते, तिचा ड्रामा सुरू होतो. ती म्हणते की कळतंय हा,
आपल्याला कशी या घरात वागणूक दिली जाते आहे ना, ते चांगलेच कळतं आहे. चला, आपण आता एका मिनिटासाठी देखील इथे थांबायचे नाही, असं म्हणत छाया विनोद दोघेही निघाले असता मानसी त्या दोघांनाही थांबवते. तर मानसी किचनमध्ये जाते. तेव्हा तिथे कोणालाच कळत नसतं की त्या दोघांना मानसीने का थांबवलं असावं. तर मानसी त्यानंतर आता डबा घेऊन बाहेर आलेली असते व ती म्हणते की तुम्ही पाहुण्यांकडे जातायत ना, असं रिकाम्या हाताने नका जाऊ, थोडं फराळ घेऊन जा. तेव्हा तिथे आता विनोद पुढे येतो आणि म्हणतो की थांबा थांबा, मी सांगतो फराळ काय काय भरायचं आहे ते. तर मानसी म्हणते की माफ करा विनोद भाऊजी, कानोले अजून नाही चाललेले. तेव्हा तिथे आता विनोद म्हणतो की थांबतो. तेजस पुन्हा विनोदला टोमणे मारायला लागतो. तेजस तिथे आता विनोदला ढकलतो आणि तो म्हणतो की चला निघा, काय कानोले बिलेले मिळणार नाहीयेत, चला. तेव्हा तिथे आता विनोद म्हणतो की अरे भरलेला डबा तर घेऊन जाऊ देत ना. तर तेजस तिथे आता मानसीच्या हातून तो डबा विनोदला देतो आणि विनोदला ढकलत असतो. तर तिथे आता छाया विनोद दोघेही जात असताना सूरजदादा त्यांना म्हणतो की पत्र पाठवा गेल्यानंतर. ते दोघेही निघून गेल्यानंतर अभा चिडते आणि मानसीला म्हणते की वहिनी, अगं कशाला उगाच त्यांना डबा दिला आहेस, इथे कोणताच फराळ बनणार नाहीये ना, दिवाळी साजरी होणार नाहीये ना, म्हणूनच ते दोघेही येथून जायला निघाले होते. तेव्हा मानसी म्हणते की अभा, अगं असं काय करते, माणसं चांगली आहेत, त्यांचा थोडाफार गैरसमज झाला आहे आणि ती माणसं कशीही आपल्याशी वागत असली ना तरी आपण आपलं कर्तव्य पार पाडायला हवं. तेव्हा सुनंदा म्हणते की मानसी, अगदी बरोबर बोललीस, यानेच माणसं जोडली जातात. तर काही वेळानंतर तिथे आता प्रभूंनी कानोले बनवायला सुरुवात केलेली असते. तर तेजस सूरजदादाला म्हणत असतो की माशासारखं बनवलं आहे ते, प्रभूंच्या फराळात हे अशा गोष्टी दिसल्या तर काय म्हणतील लोक. तेव्हा आभा तेजसला सुनावते. ती म्हणते की दादा, तू ना फक्त बडबडच करत राहतो आहेस, काम कर. तर तिथे तेजस दोघांनाही चिडवत असतो. सुनंदाला तिच्या नातवाची बंटीची आठवण येते. तर ती म्हणते की बंटीला कानोले खूप आवडतात. मानसी म्हणते की बंटी म्हणजेच गायत्री मॅम दिनेश दादाचा मुलगा का. तेव्हा आभा म्हणते की हो, त्याला ना इथे राहायला खूप आवडतं, परंतु गायत्री वहिनी मुद्दाम त्याला हॉस्टेलला पाठवते. सणावारांच्या दिवशी सुद्धा त्याला घरी असायला हवं ना, परंतु नाही, ती येऊच देत नाही इकडे. तर घरात सर्वांनाच बंटीची आठवण येत असते. तेव्हा तिथे आता अचानकपणे बंटीची धमाकेदार एंट्री झालेली असते. गेटमधून बंटी ज्यावेळी काका अशी जोराची हाक मारतो तेव्हा प्रभूंच्या घरात आनंद आलेला असतो. तर तिथे आता तेजस पाठीमागे वळून पाहतो आणि म्हणतो की बंट्या माकडा, तू कसा काय आलास. तेव्हा बंटी पळत येऊन तेजसला मिठी मारतो. तेजस पटकन त्याला उचलून घेतो. घरात सर्वच जण बंटीच्या येण्याने खूप खुश असतात. प्रभुनिवासात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर तिथे सुनंदा, अभा सर्वच जण बंटीची भेट घेतात. ज्यावेळी अभा बंटीला उचलण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेजस तिला चिडवतो. तो म्हणतो की बघा, 25 वर्षात जी उंची आपण गाठली नाही ना, ती त्याने 8 वर्षात गाठली आहे. तेव्हा सर्वच जण खो खो हसत असतात. तर तिथे आता इतक्यात तात्या बाहेर येतात. तात्या ज्यावेळी बंटीला पाहतात तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावेनासा होतो आणि तात्या ड्रामा करतात. ते म्हणतात की कोण आले घरी, मला कोणी दिसतच नाहीये. तेव्हा बंटी आजोबा अशी हाक मारत तात्यांकडे पळत जातो. तेव्हा तात्या बंटीला उचलून घेतात, त्याचं पाप्या वगैरे घेतात आणि त्यानंतर ते सर्वांकडे येतात. बंटीला सूरज म्हणतो की काय, या काकाला विसरलास की काय. तेव्हा बंटी ज्यावेळी सूरजकडे जातो तर तो म्हणतो की काका, मी तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की दाढी कर म्हणून. तेव्हा सूरज म्हणतो की अच्छा, टोचली का, माफ कर. परत सर्वच जण आता खो खो हसत असतात. बंटीने प्रभुनिवासात एंट्री करून प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणलेला असतो. तर बंटी ज्यावेळी मानसीला पाहतो तर मानसीला तो ओळखतच नसतो. बंटी आता सूरजकडून उतरून तो मानसीजवळ जातो. तर सुनंदा तिची ओळख सांगणार तर बंटी म्हणतो की 1 मिनिट आजी. आणि तो मानसीला म्हणतो की तुम्ही त्याच आहात ना ज्यांनी माझ्या आजीचे तहान लाडू भूक लाडू व्हायरल केले, गणपतीचं डेकोरेशन केलं, माझ्या तेजस काकाच्या बायको, म्हणजे तुम्ही माझ्या काकू आहात ना. तेव्हा मानसी म्हणते की हो, अगदी बरोबर ओळखलत. तर तिथे आता बंटी चिडतो आणि तेजसला म्हणतो की काका, तू तुझ्या लग्नात मला बोलवलं का नाही. तेव्हा सर्वांचे चेहरे उतरतात. तात्या रागाने त्या दोघांकडे पाहत असतात. तर पटकन मानसी शब्द पालटते आणि बंटीला म्हणते की बंटी, अरे ते जाऊ दे, आता तू आला आहेस ना, आपण खूप जास्त धमाल मस्ती करूयात, चालेल ना. तेव्हा बंटी खुश होतो. तर बंटी तिथे आता मानसीला कान पुढे करायला सांगतो आणि तो तिच्या कानामध्ये म्हणतो की तू माझ्या मॅड काकाशी लग्न कसं काय केलं. तेव्हा घरातले सर्वच जण जोरजोराचे हसत असतात. तेजस तिथे आता बंटीला म्हणतो की बंटी, आत्याने गाल ओढून गाल लाल केले आहेत तुझे, मी काय लाल करेन
दाखवू का? तेव्हा तिथे आता बंटी घाबरतो आणि म्हणतो की नको नको काका. इतक्यात दिनेश येतो आणि म्हणतो की बंटी, अरे केवढा जोराचा धावतोस रे तू. तेव्हा तिथे आता तेजस म्हणतो की पुतण्या कुणाचा आहे, वायुवेगानेच धावणार ना. तेव्हा तेजस म्हणतो की परंतु तू बंटीला इकडे कसा काय घेऊन आलास. तर तिथे आभा विचारते की गायत्री वहिनीने आणलं का, तिला माहिती आहे का. तेव्हा दिनेश म्हणतो की नाही, ॲक्च्युली सर्वांना मोठा धक्काच बसतो. दिनेश सांगतो की बंटीने फोन केला आणि माझ्याकडे हट्टच धरला, काही झालं तरी त्याला दिवाळी इकडेच साजरी करायची आहे. मग काय, मी गेलो त्याला आणायला. खरं तर निघताना आम्ही फोन केला होता गायत्रीला, परंतु तिने फोनच नाही केला. तर तिथे आता दिनेश म्हणतो की गायत्री घरात नाही आहे का, कुठे गेली आहे ती. तेव्हा सुनंदा म्हणते की नाही, सकाळी तुम्ही दोघं निघालात बाहेर, त्यानंतर ती घरीच आलेली नाही आहे. तेव्हा तिथे बंटी हट्टच धरतो. तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता माझ्या मम्माला भेटायचं आहे बाबा. तेव्हा दिनेश गायत्रीला फोन ट्राय करतो, परंतु गायत्रीचा फोन स्विच ऑफ येतो. तर बंटी तिथे म्हणतो की बाबा मला काही माहीत नाही, मला माझ्या मम्माला भेटायचं आहे. दिनेश पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असतो, तर फोन लागत नसतो. तेव्हा सर्वांचा जीव टांगणीला लागलेला असतो, कारण बंटीने गायत्रीला भेटण्याचा हट्टच धरलेला असतो. परंतु गायत्री तिच्या वडिलांना भेटायला गेलेली असते. तर आता बंटीला मानसी समजावण्याचं काम करते. मानसी तिथे बंटीला म्हणते की बंटी, तुला माहिती आहे का, तुझी मम्मा ज्यावेळी परत येईल ना, त्यावेळी तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे. तेव्हा बंटी विचारतो की सरप्राईज, कसलं सरप्राईज. तर मानसी म्हणते की हे काय माझ्या समोर आहे, हे बघ, तू येणार आहे, तुझ्या मम्माला माहितीच नव्हतं ना. आता ज्यावेळी तुला ती घरात बघेल तेव्हा किती खुश होईल, तिच्यासाठी हे सरप्राईजच आहे ना. आणि तू काय म्हणालास की मी जेवण छान बनवते, मग मी तुझ्यासाठी खाऊ बनवला तर चालेल का. तेव्हा बंटी खुश होतो. तर मानसी पुढे त्याला म्हणते की हे बघ, आपण एक काम करूयात, तुझ्यासाठी मी आधी जेवण बनवते, त्यानंतर आपण दिवाळीची तयारी करूयात आणि मग आपण दोघांनी मिळून किल्ला बनवूयात. तेव्हा बंटी खुश होत म्हणतो की किल्ला. तेव्हा मानसी म्हणते की हो, चल पटकन आपण खाऊ बनवूयात. असं म्हणत मानसी अगदी लहान मूल होऊन बंटीशी गप्पा मारत असते, खेळत असते. तर दोघेही किचनमध्ये गेल्यानंतर तेजस तिथे म्हणतो की गायत्री वहिनी कोणाला काहीच न सांगता कुठे निघून गेले असतील. यांचं ना खूपच अवघड आहे बाबा, घरात असले तरी प्रॉब्लेम असतो आणि घरात नसले तरी प्रॉब्लेमच असतो. तेव्हा तिथे आता तात्या तेजसकडे रागाने पाहतात. तर सुनंदा म्हणते की दिनेश, तुला काही बोलून गेली नव्हती का गायत्री, आता पोर घरात आला आहे, त्याला काय समजवायचं आपण. तेव्हा दिनेश दादा पुन्हा एकदा गायत्रीला फोन ट्राय करतो, परंतु फोन लागतच नाही. सर्वांच्या जीवाला घोर लागून राहिलेला असतो. दिनेश तिथे आता रूममध्ये येऊन सतत फोन ट्राय करत असतो. तर त्याला खूप भीती वाटायला लागते. त्यानंतर रात्री सर्वजण गायत्रीची वाट पाहत असतात. प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलेला असतो. तर सुनंदा गायत्रीची खूप काळजी करत असते. मानसी तिथे सुनंदाला विचारते की मावशी, गायत्री वहिनीचं कोणी नातेवाईक आहे का, की त्यांच्याकडे त्या गेल्या असाव्या. तेव्हा आबा सांगते की नाही मानसी वहिनी, गायत्री वहिनीचं असं कोण खास नातेवाईक नाही आहे. तर तिथे आता तेजस म्हणतो की असते तरी कोणी बोलवायची रिस्क घेतली असते. सुनंदा त्याला गप्प बसायला सांगते. तर आबा म्हणते की आई, कशाला उगाच तू तिची काळजी करते आहेस, तसंही तिला जीवाला घोर लावायची ना सवयच लागली आहे आणि तिला अजून आपल्याला खूप जास्त त्रास द्यायचा आहे. ती कशाला राहील बाहेर, येईल ती परत. असं तिथे आभाने म्हणता क्षणी सुनंदा तिच्यावरती चिडते आणि म्हणते की आभा, मोठी वहिनी आहे ती तुझी, तिच्याबद्दल असं बोलतात का, गप्प बस जरा. तेव्हा दिनेश बाहेर येतो आणि दिनेश विचारतो की आभा काय बोलते आहे, तू का तिच्यावरती ओरडते आई. अगं गायत्रीचा फोन मला आला होता. तेव्हा सुनंदा मानसी यांची काळजी दूर होते. तर दिनेश दादा तिथे खोटं बोलतो. तो म्हणतो की हॉटेलच्या कामानिमित्त तिला अर्जंट बाहेर जावं लागलं आहे, उद्यापर्यंत ती परत येईल. दिनेश दादा बोलत असताना जरा तुटकच बोलत असतो. तेव्हा तिथे मानसीला त्याच्यावरती जरा शंकाच येते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की गायत्री तिच्या वडिलांना जेलमध्ये भेटण्यासाठी गेलेली असते. ती तिथे रडते आणि तिच्या वडिलांना सांगते की बाबा मला माफ करा, म्हणजे जे तुमचे गुन्हेगार आहेत त्या प्रभूंना मी गुडघ्यावर नाही आणू शकले, परंतु आता बस बाबा, तुमच्या या अपमानाचा बदला मी घेईनच. आता त्यासाठी प्रभुनिवासातल्या कोणाचा बळी जरी घ्यावा लागला ना तरीही मी मागे नाही हटणार. आता पुढे एखाद्याचा बळी घ्यायची वेळच आली आहे, असं तिथे गायत्री तिच्या वडिलांना सांगते. तर तोचपर्यंत बंटीला सावरण्यासाठी, त्याला मनवण्यासाठी तिथे मानसी तेजस दोघेही त्याच्या साथीने किल्ला बनवत असतात. तर प्रभुनिवासावर येणारं, गायत्री आणणारं हे संकट मानसी तेजस दोघेही ढाल बनून
कसं उधळून लावतील ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरलं.